नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपल्या घराच्या अंगणात असलेली तुळस म्हणजे फक्त एक वनस्पती नाही, तर ती साक्षात लक्ष्मीचं रूप मानली जाते. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणापासून आजीकडून किंवा आईकडून एक गोष्ट नक्कीच ऐकली असेल, अरे आज रविवार आहे, आज तुळशीला पाणी घालू नकोस किंवा आज तुळशीचं पान तोडू नकोस. पण तुम्ही कधी विचार केलाय का की असं नक्की का म्हटलं जातं? रविवारचा आणि तुळशीचा काय संबंध आहे? यामागे एखादी पौराणिक कथा आहे की केवळ अंधश्रद्धा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे. सर्वात आधी जाणून घेऊया या मागचं पौराणिक कारण. हिंदू शास्त्रानुसार तुळस ही भगवान विष्णूची परम भक्त आणि हरिप्रिया मानली जाते. पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं जातं की तुळस माता दर रविवारी भगवान श्री हरी विष्णूंसाठी निर्जला उपवास करते. निर्जला म्हणजे ज्यामध्ये पाण्याचा थेंबही घेतला जात नाही. असं मानलं जातं की रविवारी तुळशी माता पूर्णपणे विष्णूंच्या भक्तीत आणि ध्यानात मग्न असते. जर आपण या दिवशी तिला पाणी घातलं तर तिच्या उपवासात आणि ध्यानात व्यत्यय येतो. आपल्या लाडक्या देवतेची भक्ती करताना तिला त्रास होऊ नये या श्रद्धेतून रविवारी पाणी घालणं वर्ज्य मानलं जातं. मंडळी, आपण नियमांबद्दल तर बोललो, पण हे नियम मोडल्यास काय होतं याबद्दल आपल्या शास्त्रात आणि लोकपरंपरेत काय म्हटलंय ते पाहूया. असं मानलं जातं की जर आपण चुकून किंवा माहिती असूनही रविवारी तुळशीला पाणी घातलं तर त्यांचा निर्जला उपवास मोडतो. याचा परिणाम थेट आपल्या घराच्या आध्यात्मिक ऊर्जेवर होतो. तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तिचा उपवास मोडल्याने माता लक्ष्मी अप्रसन्न होऊ शकते, ज्यामुळे घरात आर्थिक चणचण भासू शकते. विनाकारण तुळशीला त्रास दिल्याने घरातील पॉझिटिव्हिटी कमी होते आणि सदस्यांमध्ये विनाकारण वाद किंवा चिडचिड वाढू शकते. अनेक धार्मिक ग्रंथात असं सुचवलं आहे की तुळशीच्या कोपामुळे वैवाहिक जीवनात ही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच एक दिवसाचं पाणी न घालणं हे केवळ एक कृती नसून आपल्या घराच्या कल्याणासाठी घेतलेली एक छोटीशी दक्षता आहे. दुसरीकडे शास्त्रात असंही म्हटलं आहे की तुळस ही जिवंत देवता आहे. ज्याप्रमाणे आपल्याला विश्रांतीची गरज असते, तसंच रविवार हा तुळशी मातेचा विश्रांतीचा दिवस मानला जातो. पद्मपुराण आणि स्कंद पुराणात तुळशीच्या महात्म्याचं वर्णन आहे. तिथे असं सूचित केलंय की काही विशेष तिथींना, जसे की एकादशी आणि रविवार, तुळशीला स्पर्श करणं किंवा जल अर्पण करणं टाळावं. जर आपण या नियमांचं उल्लंघन केलं तर घरातील सुख शांतीवर परिणाम होऊ शकतो किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, अशी मान्यता आहे. मंडळी, आता जाणून घेऊया की रविवारी नक्की कोणत्या चुका टाळायच्या. तुळशीला पाणी घालू नका, तुळशीची पानं तोडू नका, तुळशीला विनाकारण स्पर्श करू नका, तुळशीच्या जवळ घाण किंवा कचरा ठेवू नका. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग रविवारी पूजाच करायची नाही का? तर असं अजिबात नाही. रविवारी तुम्ही तुळशीची पूजा करू शकता, फक्त पाणी घालू नका. तुम्ही काय करू शकता तर तुळशीसमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. तुळशीला लांबूनच नमस्कार करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम तुलसी नमः या मंत्राचा जप करा. तुम्ही तुळशीला प्रदक्षिणा सुद्धा घालू शकता. तर मंडळी, ही होती माहिती रविवारी तुळशीला पाणी का घालू नये याबद्दलची. ही केवळ एक परंपरा नाही, तर निसर्गाबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल असलेला आदर आहे. तुमच्या घरी सुद्धा हा नियम पाळला जातो का? किंवा तुमच्या आजीने याबद्दल तुम्हाला काही वेगळी गोष्ट सांगितली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.